बॅक साईडला तुम्हाला पूर्ण नजारा दिसतो फार्म हाऊसचा। चला चिल्ड्रनसाठी इकडे तुम्हाला झोपाला आहे, घसरगुंडी आहे, प्लस इकडे डायनिंग टेबल ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता। इकडे पूर्ण स्विमिंग पूल। मित्रांनो इकडे मोठा असा झोपाला आहे, तुम्ही पाहू शकता। इकडे पूर्ण स्टोर रूम ठेवलेले आहे। इकडे तुम्हाला इकडे किचन पण पाहायला मिळेल। किचन साठी म्हणजे बसण्यासाठी मस्त असं केलेलं आहे। सो तुम्ही बोलात एका नाईटचे 500 आणि जर पर डे राहिला असेल तर 300 किंवा 400 होऊन जाईल। तर नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आणि आज एक धमाल व्हिडिओ होणार आहे बिकॉज समर ऑलरेडी चालू झालं आहे आणि आज आपण आलो आहोत कोपरवली गावामध्ये। एक छोटं असं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी एक स्विमिंग पूल बनवलेला आहे, प्लस एक फार्म हाऊस आहे त्याच्यात। चला तर बघूया, तिथला रेट जाणूया आणि काय काय रेट असणार आहे, प्लस कसं काय फॅसिलिटी असणार आहे ते जाऊन चेकआउट करूया। तर समर भरपूर आहे, ऊन भरपूर पडले आहे आणि एक थंडावा हवा असेल तर असं मस्त असं ठिकाण कोपरवली गावात प्रस्थापित झालेलं आहे। दोन आहेत ॲक्च्युली, एक हा पूल ऑन चिल्ड्रनसाठी बनवलेला आहे। तर मित्रांनो समोरून येताना हा कोपरवली गावाकडून येणारा रोड आहे, डायरेक्टली चिरनेर थेट कलमोसरे मार्गे चिरनेरला जातो आणि इकडंच तुम्हाला एक एमटी यार्ड पाहायला मिळतो। हा आहे सामवेदा एमटी यार्ड, गोदाम आहे पूर्ण आणि हा एमटी यार्ड आहे। इथून जसं आपण आल्यानंतर इथून डायरेक्टली आपल्याला लेफ्ट मारायचा आहे, लेफ्ट मारून इथून स्ट्रेट जायचं आहे। स्ट्रेट जाऊन तिकडं काम करतात बघा, तिथूनच एक राईट आहे, डायरेक्ट राईटला जायचं आहे। चला जाऊया मित्रांनो, आपण डायरेक्टली तिथून स्ट्रेट आलो आणि आता आपल्याला राईट वळायचं आहे। तर तुम्हाला डेस्टिनेशन दाखवतो, हा बघा या साईडने आपण डायरेक्ट आलेलो आहोत, स्ट्रेट इकडं आलो आणि इथून आता आपल्याला स्ट्रेट इकडं जायचं आहे। स्ट्रेट जाणार आणि लेफ्ट साईडलाच तुम्हाला फार्म हाऊस पूर्ण दिसणार आहे। चला जाऊया तिकडं, इथून स्ट्रेट जायचं आहे आपल्याला आणि लेफ्टला तुम्हाला फार्म हाऊस बघायला भेटेल। चला जाऊया मित्रांनो, जसं आपण तिकडून स्ट्रेट येतो या साईडला तुम्हाला एक एंट्रन्स दिसेल, बॅक साईडला तुम्हाला पूर्ण नजारा दिसतो फार्म हाऊसचा। चला जाऊया। तर आपण इकडून आलोत आणि इकडून डायरेक्टली स्ट्रेट आलोत, स्ट्रेट अँड फॉरवर्ड आहे आणि ही आहे एंट्रन्स पूर्ण याची आणि तिकडे आहे प्ले ग्राउंड छोट्या मुलांसाठी। चला जाऊया, अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि इकडं एरिया वाढवण्यात येत आहे। सो डायरेक्टली आपण आता तिकडे जाणार आहोत। सो मित्रांनो फायनली तुम्ही ग्रीनरी पाहू शकता, मस्त असं बनवलं आहे आणि चिल्ड्रनसाठी इकडे तुम्हाला झोपाला आहे, घसरगुंडी आहे, प्लस एक फिरायची जागा आहे, प्लस हे पण आहे। सो इकडे तुम्ही पाहू शकता लॉन आहे पूर्ण छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी, मस्तपैकी लॉन आहे आणि हे बघा छोटे पाळणे आहेत आणि ही घसरगुंडी आहे आणि इकडं स्विमिंग पूल आहे पूर्ण। इकडे डायनिंग टेबल ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता, हा बघा सीट अँड टेबल आहे, मस्त 6-8 जण बसतील। त्या साईडला पण आहे आणि इकडं पूर्ण स्विमिंग पूल। बघा रुद्र बघा तो आहे मंथन, यश आहे, इकडे रुचा। चला पुढे बघूया, हा बघा छोटू। मित्रांनो इकडं मोठा असा झोपाला आहे, तुम्ही पाहू शकता आणि हा स्विमिंग पूल आणि या साईडला अजून डेव्हलपमेंट चालू आहे। हे अनु इकडे पूर्ण स्टोर रूम ठेवलेले आहे, इकडे तुम्ही बॅग्स वगैरे रेस्ट रूम करू शकता, रेस्ट रूम आहे, प्लस तुम्हाला इकडे किचन पण पाहायला मिळेल। किचन मध्ये सिलेंडर वगैरे आहे, तर इकडे फ्रीज पण आहे। सो काय रेट असणार आहे तो आपण या ब्लॉगमध्ये बघणारच आहेत आणि इथं सेटलसाठी म्हणजे बसण्यासाठी मस्त असं केलेलं आहे। अजून त्यांचा वाढवण्याचा प्रयत्न आहे ॲक्च्युली, त्या साईडला पण आहे की नाही माहिती नाही, त्या साईडला बोटिंग वगैरे आहे, ती पण बघूया। मस्त ठेवली इकडं पूर्ण गार्डन एरिया, तिकडे खेळायला ठेवला, इकडं स्विमिंग पूल आहे। अजून आपल्याला त्या साईडला काही बोटिंग वगैरे आहे का बघायला मिळेल। पूर्ण अजून गार्डन रिनोव्हेशन चालू आहे, जसं रिनोव्हेशन होईल भारी होईल। आणि इकडं केलीचं मोठं झाड आहे आणि इकडं आपला खारा समुद्र खाडी पाहायला मिळते, ही बघा पाहू शकता। मस्तपैकी चिमुरांची जाला टाकायची नाही, इकडे एन्जॉय करायची, चिमुरा भेटलो इथंच करायची। मित्रांनो हा पण त्यांचाच प्लॅन्ट आहे की नाही माहिती नाही, पण इकडे एक छोटीशी होडी आहे।
हाच पाणी बोटिंगसाठी यूज करू शकतो काय माहिती नाही, आता मालकाला थेट माहिती असेल. सो त्यांचा पण इंटरव्ह्यू आपण घेणार आहोत. आणि इकडं पूर्ण डेव्हलपमेंट अजून लॉन्चची चालू आहे, म्हणजे पूर्ण अजून हा डेव्हलपमेंट होणार आहे. इकडचा त्यांनी डेव्हलपमेंट पार्ट केलेला आहे, बघूया. आणि फार्म हाऊसचं नाव वगैरे काय ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. चला जाऊया, सध्या मुलांची एन्जॉयमेंट बघूया तिकडं. म्हणजे हा बघा, हा त्यांनी रेस्टरूम केलेला आहे, रेस्टरूम प्लस किचन. या साईडला तुम्हाला स्विमिंग पूल पाहायला मिळते आणि त्या साईडला खेळायला. आणि हा एक लॉन होणार आहे, काय होणार आहे माहिती नाही, ते त्यांच्याचकडून आपण जाणूया. चला जाऊ. हे बघा कॅट बघा कसली आहे, काली मांजर. हे बघा डोले बघा कसले आहेत, बघा कशी आवाज करते. ही बघा घाबरते. तर पण काय तो वजन काय नाही आहे, पाय ठेव. घाबरतेस का एवढे? हे आता वैष्णवला अरे चाल, पण तू काय होणार आहे तिथं? अजून बोलतो पाणी. चला तर मित्रांनो, फायनली आपण आलो आहोत फार्म हाऊसचे जे मालक आहेत त्यांच्याशी वार्ता करायला. तर काका तुमचं पहिलं नाव सांगा. माझं सतीश मोरेश्वर म्हात्रे. सतीश मोरेश्वर. ध्रुवा म्हात्रे. ओके, ध्रुवा म्हात्रे. मी इथं सामाजिक कार्यकर्ता आहे. ओके, बरोबर आहे. त्याच्यात आपल्या जेसीबी आहेत. ओके, मूळ धंदा आपला आता जेसीबीचा आहे, ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये जेसीबी. ओके. आणि माझी मिसेस वगैरे सरपंच इथली राहिलेली आहे. ओके, बरोबर आहे. बोला. हा, तर हा किती स्क्वेअर मीटरचा फार्म हाऊस बनवलेला आहात तुम्ही आणि काय काय फॅसिलिटी असणार आहे अजून? हा 1 एकर मध्ये आपला प्लॅन्ट चाललेला आहे. ओके. त्याच्यात आपण स्विमिंग पूल बनवलाय, हा, रेन डॅन्स बनवलाय. ओके. लहान मुलांसाठी खेळणी बनवलंय, बोटिंग बनवलंय. आणि इकडे आपला कोंबड्यांचा कुक्कुटपालन चालू आहे. ओके. आणि इथं एक गार्डन म्हणजे ग्राउंड बनवायचं आहे. ओके. ग्राउंड बनवून इथं खो-खोचा खेळ असेल. ओके. बॅडमिंटन असेल, असे छोटे छोटे खेळ खेळू शकतात. त्याच्यासाठी एक ग्राउंड कबड्डी बोला, हे करा, म्हणजे ते लहान मुलांना एक सवय पडून जाईल. आणि आपण काहीतरी समाजाला दिलाय ते थोडं हे होईल. मेन उद्दिष्ट तेच आहे, लहान मुलांसाठी काहीतरी एक चांगला गार्डन टाईप वगैरे बनेल. त्याचं तुम्ही एक मस्त असं रेखाटन केलं आणि ते साक्षात आकारलंय, पण अर्ध आकारलंय, अर्ध आहे ते पण पूर्ण होणारच. अजून मला ऐकायला मिळेल म्हणजे एक मल्टीपर्पज हॉल पण तुम्ही बोलला, तो एक करणार आहात. म्हणजे इनबिल्ट ओपनच असणार आहे हा एरिया. हा एरिया ओपन असेल, त्या बाजूला होईल ना. त्या बाजूला काय होणार आहे अजून? मल्टीपर्पज हॉल बनवणार आहात. ओके. आणि हा कधीपासून तुम्ही हा वाला एरिया कधी ऑक्युपाईड केला, म्हणजे कधीपासून स्टार्ट केलात वगैरे हा काम वगैरे? हा 2023 पासून. 2023 पासून काम चालू केलं. आणि त्याचा रेटिंग वगैरे कसं असणार आहे, इन द सेन्स पर पर्सन असणार आहे की डायरेक्ट? नाही, इथं आपली सगळी लोक काय अशी श्रीमंत नाही, त्याच्यामुळे आपण बघूनच एक सामाजिक दृष्टीतून म्हणजे त्याचा जो खर्च आहे तो निघण्यासाठी आम्ही त्याच्याकडनं फी घेतो. ओके. कारण दररोजचा नाही बोलते 1000 रुपये आम्हाला खर्च येतो. ओके. हा, ते पाणी वगैरे साफ करणं, साफसफाई वगैरे, त्याच्यामुळे ते घ्यायला. ओके. पण किती असेल तरी दर, जर कोणाला यायचं असेल तर? नाही, दर आमचं काही ठरलेलं नाही, माणूस बघूनच आम्ही दर घेतो. कुठं हायफाय दर नाही, काय नाही, काहीच नाही. पण जर प्रेक्षकांना मला सांगायचं असेल तर तुम्ही बोलात एका नाईटचे 500 आणि जर पर डे राहिला असेल तर 300 किंवा 400 होऊन जाईल पर पर्सन. सो चांगला असा तुम्ही उपक्रम राबवलाय आणि याच्या पुढे अजून तर उत्तम सोयी अजून तर होणार आहेत. सो कोणाला यायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा, कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर? संदीप सरांचा. मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जो बोलायचा असेल, इव्हन खर्च वगैरे जे बोलायचं असेल, रेट तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलाय, त्याच्याप्रमाणे रेट असणार आहे, कमी जास्त होणार आहे. बिकॉज कधी कधी कसं आहे, हंगामानुसार पण रेटिंग वाढते, कारण त्यांचं पण शेवटी उपक्रम एवढा राबवलाय, त्याला पूर्ण सजावट वगैरे कशी काय करायची तुम्ही तर पाहिलाय, अजून सुशोभित होणार आहे. सो तुम्ही लवकर या फार्म हाऊसला भेट द्या. तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स पूर्ण देतो. चला तर काका, धन्यवाद. मस्त अशी तुम्ही माहिती केली आणि एक मस्त अशी सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक चांगला असा उपक्रम राबवलात. तुम्हाला हा कार्यक्रम आणि हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रात गाजू दे, एवढीच शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. मार्जन.
मित्रांनो मस्त असा आता रुद्र मारणार एवढे जा गोप्रो हलवला टाक Simbol pau 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 aye aye nangkap enggak nyujite nak pani mai hat mai mayat payah double यो पराक्रम आहे बघा मोठा पराक्रम कारदा यो लंबाटी माकड बघा लंबाटी माकड ये नेक्स्ट काय पाय सोड खाली पाय ठेव तो यानी बघ दोन वेळ घातलं यो हनुमान बघा नेक्स्ट काय मित्रांनो नक्षला टाकलाय स्विमिंग पूल मध्ये नाही टाक तू रुपच नाही ना त्याचे काय झालं ना यो रुप काय दाखवली 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 2 3 1 2 3 आई बॅग घेऊन काय आली ही काय आली बॅग घेऊन ही बॅग दाखव तिची बॅग दाखव काय काय आणलं बॅग मध्ये बघ बॅग मध्ये आणलं
आम्ही गोपियोमध्ये आहे ये कोण आहे पल्लू पाणी पिया नच हॅलो बोल नच हॅलो बोल आयो ये मारू रे यूट्यूब शॉट बघ मार कमल झाली कमल आली राणी मुखर्जी नटी त्यांना तिनं मारली मिठी मला त्या रेडी जा रेडी 1 2 3 1 2 3 चल बोला था हाय गाइस कपड्याची हाय गाइस बिंदास ए चल आलो यस 1 2 3 Share bye. Yo. Bye bye. Bye bye. Bye bye. तर फायनली मित्रांनो आपला व्हिजिट करून फार्म हाऊस झालेला आहे. जो स्विमिंग पूल बघितलात काकांनी मस्त अशी इन्फो दिली. ते एका फार्म हाऊसला गेलेले आणि तिथं त्यांना स्विमिंग पूल होता बट 800 रुपये भरायला लागले. तो सामान्य माणसाला जमणार नाही 800 किंवा 1000 रुपये. सो हा मस्त आहे 400 ते 500 रुपयात आणि प्लस त्यांना पोहायला पण थोडंसं हे वाटलं आहे. सो इथं क्लोरीन पण कमी प्रमाणात टाकलेलं असतो. सो तुमच्या व्हिडिओ वगैरे क्लिअरन्स मस्त येईल आणि मस्त एन्जॉयमेंट आहे. सो एकदा तरी व्हिजिट करा या फार्म हाऊसला. ऑलरेडी डिटेल्स आहे, पूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ज्याला कोणी यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि डायरेक्टली या. डायरेक्टली याल तर तुम्हाला भेटणार नाही बट 2-3 दिवस अगोदर त्यांना इन्फॉर्म करा जेणेकरून ते बुक करून ठेवतील. सो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय आणि नक्की व्हिजिट करा या प्लेसला. चला बाय बाय. नक्ष से बाय बाय. नक्ष बाय बाय. नक्ष से बाय बाय. टाटा टाटा. इकडे 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 गोपुरमध्ये टाटा कर. बाय बाय. बाय बाय. हात कर हात कर हात कर हात कर ना. बाय बाय. चलो बाय बाय. बाय कर मला बाय बाय. इकडे नक्ष बाय बाय. ती काकाला बाय कर. बाय बाय. बाय बाय. करच नाही. बाय बाय. ये 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 ये. सबस्क्राइब करा.